मुंबईमध्ये पाऊस म्हटल्यावर काय येतं, एकच प्रश्न डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे चड्ड्या कधी सुकणार. आणि आपण खड्ड्यांवरनं खूप चिडवतो बीएमसीला, खड्डे. पण तुम्हाला सांगतो, इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष मागे टाकलेलं आहे. बीएमसीने काय केलं, खड्डे आणि पाणी एकत्र दिलं आहे. तुम्ही खिशात बिया घेऊन फिरा ना, दिसला खड्डा, टाकले आंब्याची कोय, बोरं, चिंच. साहेबांनी योग्य वेळेस भाकरी न फिरवल्यामुळे त्यांचा पक्ष फुटला. तुम्ही काय कोविशिल्ड घेतली का? मोकळे होता ना सध्यामध्ये काय. नमस्कार, माझं नाव दीपक बिरारी. मी जळगाववरून आलेलो आहे, खानदेश. दीपक. तर आमचे सर ना मला नेहमी म्हणायचे, तू ना तो त्या म्हणीमधला दीपक आहे. म्हटलं कुठली? तो नाही का दिव्याखाली अंधार. म्हटलं मग नका ना बघू तुम्ही माझ्या बुडाखाली. ॲक्च्युली मी ना फर्स्ट टाईम जेव्हा मुंबईत आलो ना, तेव्हा गावाकडनं खूप न्यूनगंड घेऊन आलो होतो की कसं होईल, काय होईल. किती पण झालं तरी सावत्र टाईप ना. पण मग मी लोकलमध्ये भैये बघितले एक वेळेस. म्हटलं आपण तरी पण सावत्र आहे, हे तर चुलत पण नाही आहे. मग त्या दिवशी जो माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला ना, तो आज तागायत आहे जिवंत. आपल्याकडे पाऊस म्हटल्यावर जनरली काय येतं डोळ्यासमोर की वडापाव, भजी, चहा, ते रेस्ट ऑफ द कंट्रीमध्ये. मुंबईमध्ये पाऊस म्हटल्यावर काय येतं, एकच प्रश्न डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे चड्ड्या कधी सुकणार. नाही लिटरली, कारण मी अनुभवलेलं आहे. मी ॲक्च्युली बदलापूरला राहायचो. बदलापूर ते चर्चगेट हे अपडाऊन करायचो मी थिएटरसाठी. तो ॲक्च्युली सेपरेट विषय होईल स्टँडअपचा. तर माझ्यावर खूप बितलेली. म्हणजे मी अक्षरशः रुमालला गुंडाळून वाट बघत बसायचो, कधी सुकेल कधी सुकेल. आणि त्या वाट बघण्याच्या गडबडीत रुमाल पण ओला व्हायचा. आणि नंतर मग मी फक्त वाट बघत बसायला लागलो, दोघांची, अंडरवेअर आणि रुमालाची पण. आणि ते वाट बघता काय झालं की आमच्याकडे इस्त्री पण नव्हती, पण तवा होता. मग मी ना अंडरवेअर तव्यावर शिकायचो. आणि तुम्हाला सांगतो, हे एवढं भारी कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे तुम्हाला खोटं पटेल, वडापाव पाऊस, चहा पाऊस, हे जसे कॉम्बिनेशन आहे तसे डुंगणाला चटके आणि पाऊस एक नंबर कॉम्बिनेशन आहे. हां, ट्राय करून बघ कधीतरी. तर असंच एकदा ना मी अंडरवेअर टाकली तव्यावर सुकायला. आणि त्या दिवशी ना खूप ह्युमिडिटी खूप होती त्या दिवशी. आणि मी गॅस फुल केला आणि रील्स बघत बसलो. आणि अंडरवेअर काही सुकत नव्हती. मी बघतोय. आणि रील्सच्या खाली एक कमेंट होती की साहेबांनी योग्य वेळेस भाकरी न फिरवल्यामुळे त्यांचा पक्ष फुटला. मग मला अचानक पक्ष फुटायचा वास यायला लागला. मग मी गॅसजवळ गेलो आणि मी रील्स बघता हे विसरून गेलो की माझ्या अंडरवेअरला इलास्टिक आहे आणि ते रबराचं आहे. तर मी गॅसवर बघितलं. म्हटलं मी तिथे ना इलास्टिकने त्याचा स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला होता. म्हटलं मी दारू तर काही पित नाही, गांजा तर काही पित नाही, अंडरवेअर टाकली इथपर्यंत आठवतं आहे. मग चीज ऑमलेट कुठून आलं? बरं, चीज ऑमलेट आलं तर आलं, त्याच्यावर कालवन क्लीन कंपनीच्या नावाचा लोगो कसं काय? कालवन क्लीन, मालवणी कंपनी चड्ड्यांची. तर मग मला बघता नंतर कळलं की नवीन पक्ष बाहेर पडताना नुसता नाही पडत, नाव आणि चिन्ह सोबत घेऊन पडतो. त्या दिवशी माझा जुना पक्ष आणि माझ्या अपक्ष कडदोऱ्यासोबत जी युती केली, त्यामुळे माझं सरकार टिकून राहिलं. बदलापूरला होतो मी. एक वेळेस आईचा कॉल आला, अरे मुंबईत खूप पाऊस चालू आहे, छत्री वगैरे नको विसरू म्हणे, नाहीतर ओला होशील, सर्दी खोकला होईल. म्हटलं आई, सर्दी खोकला से डर नहीं लगता माँ साहब, कमरे एवढ्या पाण्यातून चालताना गचकरणं ना हो, इससे डर लगता है. म्हणे मग आता कसं जाशील? म्हटलं टेन्शन नॉट, काल ना एक ट्रॅक्टरचं टायर वाहून आलेलं आहे, तर आम्ही 3 जण ॲडजस्ट होतो मुलुंडपर्यंत. म्हटलं ओव्हर अँड आउट ठेव. तर असे बरेच सीन झाले त्या दरम्यान. आणि तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो ना मुंबईत राहायचं असेल तर मराठीही यायला पाहिजे, पण ते सेकंडरी. तुम्हाला स्विमिंग ही प्रायमरी यायला पाहिजे. आणि आपल्या इथे ना ॲक्च्युली समुद्र नव्हता मुंबईत, पण ज्या प्रकारचा मुंबईत पाऊस पडायला लागला ना, तर नंतर समुद्र तयार झाला. नाहीतर ती मरीन लाईन आहे ना, ती MIDCची भिंत होती अगोदर. तुम्ही काय कोविशिल्ड घेतली आहे का?
मग मोकळे असा ना, सदम्यामध्ये काय आहे. आणि इथे ना पाऊस पडताना खूप वेगळा पडतो. म्हणजे आपल्याला बाकीच्या ठिकाणी कसं थेंबे थेंबे तळे साचे, ते बाकीच्या ठिकाणी. इथे थेंबे थेंबे गाण फाटे, गाणं फाटे. पावसामुळे घसा वगैरे बसतो, सर्दी होते, त्याच्यामुळे आवाज फाटतो. अनुषंगाने मग गाणं पण फाटतं. माझी जशी फाटली आता. तर आणि आपण खड्ड्यांवरनं खूप चिडवतो BMCला, खड्डे. पण तुम्हाला सांगतो, इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष मागे टाकलेलं आहे. आपल्याकडे एवढं टाईमच नाही आहे. आपण खड्डे घाला, त्यात वृक्ष लागवड करा, सुटी काढून त्याला पाण्याची देखभाल वगैरे करा. नाही, महासत्ता कधी होणार आपण. BMCने काय केलं, खड्डे आणि पाणी एकत्र दिलं आहे. तुम्ही खिशात बिया घेऊन फिरा ना, दिसला खड्डा, टाकले आंब्याची कोय, बोरं, चिंच. तुम्हाला माहिती मुंबईत एवढा पाऊस का पडतो? कारण इथली लहान मुलंही देवाघरची फुलं असतात, म्हणून देव त्यांचं काही पण ऐकतो. आणि आपण लहान मुलांना, खरं आहे, आपण त्यांना काही पण शिकवतो, बडबड गीते, ज्याला काही लॉजिक नसतं, फक्त यमक असतं. ये रे रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा, अरे रिश्वत देतोय तू निसर्गाला. हे लहान मुलांना शिकवतो आपण. तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. अरे पाऊस येतो. आपण म्हणताना म्हणतो मी इतके पावसाळे बघितले, तितके पावसाळे बघितले. पाऊस म्हणतो मी तुमच्या पिढ्या बघितल्या आहे, तुमच्या पिढ्या वाहिल्या आहे मी. तर तो पाऊस म्हणतो खोटा पैसा, अब तू गया बेटा, अब तू देख. मग पाऊस आला मोठा. बरं इथवर थांबायचं ना? नाही, एवढे इंडिकेटर लागल्यावर पण हा काय म्हणतो, एग सरी माझे मडके भरी. अरे लोट्या, मडकं भरायचं आहे तुला, तू सरीला का बोलवतोय? बाथरूममध्ये जा, नळ चालू कर, ते भर. नाही, माझे मडके भरी. मग काय, सर आली धावून, अख्ख्या गावाची टाकली आई. मी मुक्त छंद गेला, यांनी यमक जुळवले. तर अशी परिस्थिती आहे. आणि काय माहिती का, इथे खूप विचित्र किस्से होतात. पण सॉरी, मला माझी अंडरवेअर जळायचा वास येतोय. माझा पक्ष फुटण्याच्या आत मी इथून फुटतो. थँक्यू. हॅलो. अरे बोला. हॅलो. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, विझोटवाणी या कार्यक्रमात सादर झालेले असे अनेक परफॉर्मन्स तुमच्या भेटीला येतात. हा, अतुल परचुरे सरांनी तर शोचा विनर ठरवलाच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, कोण असेल विनर? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विझोट कंपनी.